Now, friends, I want to bring to you Exodus chapter 20. प्रिय मित्रांनो, आता मी तुम्हाला निर्गमाच्या 20व्या अध्यायाकडे नेऊ इच्छितो. Exodus chapter 20 निर्गम याचा 20वा अध्याय and verse 5. आणि 5वं वचन. Please bring your Bibles with you. If they have gathered dust, dust them up and bring them. सभेला येताना बायबल घेऊन येत जा. जर त्यावर धूळ जमली असेल तर तुम्ही धूळ झटकून घेऊन या. Don't wait until some member of your family is dying to take that Bible and put it under the pillow. आणि कुटुंबातील कोणी मरत असताना त्याच्या उशीखाली जाऊन ते बायबल ठेवायच्या वेळेची वाट पाहत बसू नका. I was a cricket player, and a tennis player. पहा, मी क्रिकेटचा आणि टेनिसचा खेळाडू होतो. But I always took my Bible with me to my matches. तेव्हा मी माझं बायबल माझ्या सगळ्या खेळांच्या सामन्यांना घेऊन जात असे. Don't be ashamed of God's holy word. देवाच्या पवित्र वचनाची लाज वाटू देऊ नका. It will judge you, the presidents and prime ministers and all men. पहा, ते बायबल सगळ्या लोकांना, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सगळ्या लोकांचा न्याय करेल. Now the 20th chapter of Exodus in verse 5. आता निर्गम 20वा अध्याय 5वं वचन. 4th verse says, 4थं वचन. Thou shalt not make unto you any graven image or any likeness of anything that is in heaven above, or that is in the earth beneath, or that is in the water under the earth. आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस. वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील, पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस. The simple question is, are you the maker of God or God your maker? आणि साधा प्रश्न हा आहे की तुम्ही देवाला बनवणारे आहात का देवाने तुम्हाला बनवलं. It is an insult to the living and holy God that puny people like you and me should put our hands to some sculpturing or some form making and create gods. आपल्यासारख्या शुल्लक लोकांनी कुठल्या तरी मूर्तीला किंवा शिल्पाला हात घालून देव निर्माण करणं हा त्या एकमेव जिवंत व पवित्र देवाचा अपमान आहे. God's command has forbidden it, whether it is in Kerala or whether it is in Rome or whether it is in America, wherever. अशा प्रकारे करण्याला देवाच्या वचनामध्ये बंदी आहे. मग ते केरळ असू द्या, रोम असू द्या किंवा अमेरिका असू द्या. Thou shalt not make any image. तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस. 5th verse. 5वं वचन. Thou shalt not bow down thyself to them, त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस. nor serve them. For I, the Lord your God, am a jealous God. कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. Visiting the iniquity of the fathers upon the children unto the 3rd and 4th generation. जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना 3ऱ्या 4थ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो. Showing mercy to thousands of them that love me and keep my commandments. आणि जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर दया करतो. How हे amazing. आश्चर्यकारक. When you obey जेव्हा तुम्ही God, देवाचं वचन पाळता the blessings will continue upon generations. तेव्हा ते आशीर्वाद तुमच्या पिढ्यानपिढ्या चालू राहतात. There is what is called the generational sin. पाप, पिढ्यांचं पाप अशी एक गोष्ट आहे. And in many families you can see अनेक it. कुटुंबामध्ये हे पिढ्यांचं पाप आहे. The same history of suffering. हा त्यांच्या सगळ्या पिढ्यानपिढ्या त्यांच्यामध्ये त्रास भोगण्याचा इतिहास असतो. And you know, my friends, I have often got to deal with these chronic cases. आणि अशा प्रकारचे अवघड मामले मी अनेक वेळा हाताळले आहेत. A man who lived a very wicked life as a cinema editor came to see me. एकदा एक चित्रपटाचा एडिटर जो खूप वाईट जीवन जगत असे तो मला भेटायला आला. He said, I have deceived even my doctor. तो म्हणाला मी माझ्या डॉक्टरला फसवलं आहे.
I did not give him the fees which I owe him. आणि मी त्यांना त्यांची फी काही दिली नाही. And after editing my movies, आणि माझा चित्रपट एडिट केल्यानंतर where I show some Rani, some queen running away with some man or something, ज्यामध्ये एक राणी एका माणसाबरोबर पळून जात असताना दाखवलं आहे, I would come home तेव्हा मी घरी यायचो and I would think that my wife was planning the same sequence. आणि विचार करायचो की माझी पत्नी देखील त्या सिनेमाच्या दृश्याप्रमाणे वागेल. So I would beat her terribly. त्यामुळे मी तिला भयंकररित्या मारझोड करत असे. Now my 2 little children also have got my asthma. आणि मला अस्थमा आहे आणि तोच अस्थमा आता माझ्या 2 लहान मुलांना झाला आहे. When he repented, when he came and I told him, there are big rocks in your heart, sins which you must confess. आणि जेव्हा तो पश्चाताप करत होता तेव्हा मी त्याला सांगितलं की तुझ्या अंतःकरणामध्ये दगड आहेत, म्हणजे पाप आहेत, त्यांची क्षमा मागणं तुला गरजेचं आहे. Ask your wife for your pardon for unfaithful living. आणि तू अविश्वासू जीवन जगला आहेस त्याबद्दल तुझ्या पत्नीची तू माफी माग. He went and did so. आणि त्याने जाऊन तिची माफी मागितली. He went to the आणि doctor, मग तो डॉक्टरकडे गेला. told the doctor, here's your money. डॉक्टरला सांगितलं की हे पहा तुमचे मी बुडवलेले पैसे. God healed him, God healed his children. आणि देवाने त्याला बरं केलं, त्याच्या लेकरांना देखील बरं केलं. What a blessing you can bring to your children and your grandchildren. अशा प्रकारे वागण्याने तुम्ही तुमच्या लेकरांना नातवंडांना किती आशीर्वादी ठरू शकता. My father lived a very clean life. He was a sports person माझे वडील खूप स्वच्छ जीवन जगले. ते देखील एक खेळाडू होते and very strong. खूपच बळकट ते होते. But he followed holiness unto the Lord. पण त्याने देवाचं पावित्र्य पाळलं. No untruth, त्यांच्यामध्ये असत्य नव्हतं, no covetousness, no greed. त्यांच्यात लोभ किंवा हाव नव्हती. I was brought up in a little heaven. माझी वाढ जणू काही छोट्याशा स्वर्गात झाली आहे. My father and mother loved the Lord and obeyed the Lord. माझ्या आई वडिलांनी देवावरती प्रेम केलं व त्याचं आज्ञा पालन केलं. This Bible was presented live to me in my house. माझ्या घरामध्ये माझ्या पालकांच्या वागण्यामध्ये हे बायबल मला चालत्या बोलत्या प्रकारे दिसत असे. All the works in the Bible I began to see from my childhood. बायबल मधील सगळी महत् कृत्ये घडताना मी अगदी लहानपणापासूनच पाहू लागलो. Do not forget, my beloved people. प्रिय लोकांना तुम्ही हे कधी विसरू नका. The Bible came to you long before it came to other parts of India. हा केरळमध्ये बायबल भारतातील इतर ठिकाणी पोहोचायच्या अगदी अगोदर आलं. And there are people who went out from Kerala, and sometimes I see them in distant places. केरळमधून अनेक लोक बाहेर पडले आणि मी त्यांना अगदी दूरवरच्या ठिकाणी भेटत राहतो. And I see them also preaching the gospel. आणि मी त्यांना सुवार्तेची घोषणा करताना पाहतो. But unfortunately in this country, पण दुःखदरित्या या देशामध्ये we feel we need a sponsor in America. आपल्याला वाटतं की देवाचं कार्य करण्यासाठी आपल्याला अमेरिकेतून आलेल्या देणगीची गरज आहे. Everywhere people say I need a sponsor. सगळीकडे लोक म्हणतात की आम्हाला देणगीदार हवा आहे. Let me tell you, the greatest sponsor under whom you can work, हा सगळ्यात मोठा देणगीदार की ज्याच्या हाताखाली तुम्ही कार्य करू शकता, the greatest committee under which you can work, तुम्ही कार्य करू शकता अशी सगळ्यात मोठी समिती is the Father, Son, Jesus and the Holy Spirit. ती म्हणजे देवचा पिता, पुत्र, प्रभू येशू ख्रिस्त आणि पवित्र आत्मा. He will never die. तो कधीही मरणार नाही. His promises will never fail. त्याची अभिवचनं कधीही तुम्हाला निराश करणार नाही. He loves you with an everlasting love. तुमच्यावर सार्वकालिक प्रीतीने प्रेम करतो. But पण so many of us are putting our sins on the bosoms of our पण children. आपल्यापैकी किती जण आपल्या लेकरांच्या उराशी आपली पाप ठेवत आहेत. If you turn to Jeremiah 32nd chapter इर्मया 32 कडे वळूया and the 18th verse, 18वं वचन. this is what it says. ते असं सांगतं, Thou showest loving kindness unto thousands तू हजारांवर दया करतोस and recompense the iniquity of the fathers
into the bosom of their children after them. बापांच्या अन्यायाचे प्रतिफल त्यांच्या मागे त्यांच्या मुलांच्या पदरी घालतोस. The great and mighty God, the Lord of hosts, is his name. थोर पराक्रमी देव सेनाधीश परमेश्वर हे तुझे नाम आहे. What? काय? Putting your sins in the bosom of your child? तुमच्या लेकरांच्या उराशी पाप घालणं? Which father wants to do that? कुठल्या बापाला हे करायला आवडेल? If you turn to Exodus chapter 34, पहा निर्गमच्या 34व्या अध्यायाकडे वळूया. this is what the Bible says. बायबल तेथे हे सांगतं. 12 and 14. 12 व 14 वचन. 14th verse. 14व वचन. For thou shalt worship no other God. For the Lord, whose name is jealous, is a jealous God. कारण तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करायचे नाही, कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे तो परमेश्वर ईर्ष्यावान देव He आहे. is a jealous God. तो ईर्ष्यावान देव आहे. We cannot deceive God. आपण देवाला फसवू शकत नाहीत. My dear माझ्या friends, प्रिय मित्रांनो, there is no fear of God in this land, though they say they have millions of gods. या प्रदेशामध्ये ते म्हणतात आमच्यामध्ये कोट्यावधी देव आहेत, तर त्यांच्यामध्ये देवाचं भय नाही. What kind of gods? मग ते कुठल्या प्रकारचे देव The आहेत? gods who promote oppression. अशा प्रकारचे देव की जे जुलूमशाहीला बढावा देतात. That is not God. हे काही देव नव्हत. God is love. देव तर प्रीती आहे. God teaches you to lift your neighbor. देव तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याला वर उचलण्याकरता शिकवतो. What is the first commandment? पहिली आज्ञा काय आहे? Thou shalt love the Lord your God with all your heart, तू आपला देव परमेश्वर याच्यावरती पूर्ण अंतःकरणाने, all your soul, पूर्ण जीवाने, all your mind, पूर्ण मनाने, all your strength. पूर्ण शक्तीने प्रीती कर. Are we doing that? आपण ते करत आहोत का? Do you know what I say? मी काय म्हणतो माहितीये का? I say one soul मी म्हणतो की एक आत्मा, is more valuable than the whole world. एक आत्मा संपूर्ण जगापेक्षा जास्त मौल्यवान आहे. That is the basis in which I work. मी ह्या तत्वावरती काम करतो. So, त्यामुळे when the Lord Jesus Christ called Peter, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला पाचारण केलं, Peter तेव्हा पेत्र followed Jesus. येशूला अनुसरला. But in the 5th chapter पण 5व्या अध्यायामध्ये of Luke, what do you see? लुकाच्या 5व्या अध्यायात तुम्ही काय पाहता? He first of all had to recognize one thing. त्याला प्रथम एक गोष्ट मान्य करावी लागली. 8th verse. 8वं वचन. When Simon Peter saw it, तेव्हा ते पाहून शिमोन पेत्र he fell down at Jesus' knees येशूच्या पाया पडून म्हणाला, saying, Depart from me, for I am an unclean, sinful man, O Lord. प्रभुजी माझ्यापासून जा, कारण मी पापी मनुष्य आहे. Depart from me, for I am a sinful man, O Lord. My dear friends, do you think it's hard to say that? प्रिय मित्रांनो, तुम्हाला वाटतं का की असं म्हणणं खूपच अवघड आहे? If you know your heart, तर तुम्हाला तुमचा अंतःकरण माहिती असेल, if God opens your understanding for one तर moment, देवाने तुमची समज बुद्धी एका क्षणाकरता उघडली, you will be amazed. तुम्हाला आश्चर्य वाटेल. What a dreadful, degraded, depraved heart you have. की तुमचं अंतःकरण हे किती खालच्या पातळीचं, दुःखद आणि विपरीत आहे. When the Lord Jesus Christ showed me the love of the cross, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने मला वधस्तंभावरचं प्रेम दाखवलं, I told you yesterday I was a great मी hypocrite. तुम्हाला काल सांगितलं की मी कसा एक मोठा ढोंगी होतो. But all my sins came before me. माझे सगळे पाप माझ्या समोर आले. How ugly was my heart. माझं अंतःकरण किती वाईट होतं. I humbled myself. स्वतःला नम्र केलं. You know, that seems to be the hardest thing for us to do. स्वतःला नम्र करणं ही गोष्ट आपल्याला खूपच अवघड वाटते, नाही का? I cannot remember making a duck, which is a 0 runs,
in any cricket match which I played. मी माझ्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये कधीही शून्यावरती आऊट झाल्याचं मला आठवत नाही. But when you make a duck or a small score, पण जेव्हा तुम्ही शून्यावरती आऊट होता किंवा कमी धावा करता, you have a long walk to the तेव्हा तुम्हाला pavilion. पॅव्हिलियन कडे अगदी लांब चालत जावं लागतं. And when you're walking, आणि जेव्हा तुम्ही पॅव्हिलियन कडे चालत असता, you don't like to lift up your head, you know. तुम्हाला तुमची मान वर करायला आवडत नाही. But पण in life, जीवनामध्ये we make a duck, आपण शून्यावरती आऊट होतो, but we are so inflated. तर देखील आपण गर्वाने फुगून गेलेला असतो. Are you a rubber आणि तू doll? काय रबरची बाहुली आहेस का? Rubber doll? रबरची बाहुली आहेस का तू? God will take that rubber away and He will give you a backbone of steel. देव तुझ्यातील ते रबर काढून टाकून तुला स्टीलचा बळकट मणका देईल. You will stand before temptation. मग तू मोहात टिकून राहू शकशील. You will stand for righteousness. नीती करता उभं राहू शकशील. You will be never ashamed of the Son of righteousness. आणि मग तुम्हाला नीतिमत्तेचा सूर्य म्हटलेल्या त्या येशू ख्रिस्ताची कधीही लाज वाटणार नाही. Ashamed of Jesus? येशू ख्रिस्ताची लाज वाटणं. Oh, my beloved people. अहो माझ्या प्रियजनांनो, We do not deserve Jesus. आपल्याला येशू लाभावा ही आपली लायकीच नाही. We do not deserve Jesus. आपण येशूच्या लायक नाहीत. We are not worthy of the blood which He shed for us. त्याने आपल्याकरता सांडलेल्या त्या रक्ताच्या लायकीचे आपण नाही. We are not worthy of His love. आपण त्याच्या प्रेमाच्या लायकीचे नाही. We are not worthy that He is preparing a crown of glory for आणि us. तो आपल्याकरता करत असलेल्या त्या गौरवाच्या मुकुटाच्या पात्रतेचे आपण नाही. What a Savior. काय तारणारा आहे. Can we be ashamed of such a Savior? अशा तारणाऱ्याची आपल्याला लाज वाटावी का? Can you choose imaginary, mythical creatures created by epic writers? त्या जुन्या लेखकांनी त्यांच्या कल्पनाशक्तीतून साकारलेल्या पुराण कथेतील प्रतिमांची निवड तुम्ही करावी का? What did the Lord Jesus tell Peter? प्रभू येशूने पेत्राला काय सांगितलं? Fear not, Peter. पेत्रा भिऊ नको. From henceforth thou shalt catch men. इथून पुढे तू माणसे धरणारा होशील. Here he was with a boat which was nearly sinking because of the heavy catch of fishes. पहा त्याचा मचवा बुडवेल एवढे मासे त्याला मिळाले होते. But पण Jesus says to him, येशू त्याला म्हणाला, not just your stomach, केवळ तुझं पोटच नाही, not just your किंवा wallet, पैशाचं पाकिट नाही, not just your bank balance, किंवा तुझा बँक बॅलन्स नाही, not your money, not your wallet, not your, तुझा पैसा नाही, but souls, Peter, souls. पण पेत्रा आत्मे आत्मे, You must win souls. तू आत्मे जिंकले पाहिजेस. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, when I was a boy of 15 years जेव्हा मी 15 वर्षांचा मुलगा होतो, and I began to preach the word of God, तेव्हापासून मी देवाच्या वचनाची घोषणा करायला सुरुवात केली. I knew I was not worthy to preach God's word. मला माहिती होतं की मी देवाचं वचन गाजवण्याच्या लायकीचा नाही. All through my university days, God touched people. आणि माझ्या सगळ्या अभ्यासाच्या कालखंडामध्ये देवाने अनेक लोकांना स्पर्श केलं. And after आणि that, मग त्यानंतर these last 60 ही years, मागची 60 वर्षे I have been preaching God's मी word. देवाचं वचन गाजवत आहे. I don't regard anything as hopeless. मी कुठलीही स्थिती आशाहीन मानत नाही. I cannot ever consider any people as मी hopeless. कुठल्याही लोकांना आशाहीन असं मानत नाही. If anybody is hopeless, I am that person. आणि जर कोणी आशाहीन असेल तर ती आशाहीन व्यक्ती मी स्वतः आहे. But the Lord Jesus changed me. प्रभू येशूने मला बदललं. The Lord Jesus is able to make you a creative person. प्रभू येशू तुम्हाला एक उत्पादनशील व्यक्ती बनवू इच्छितो. He's able to make your family a little तो heaven. तुमचं कुटुंब छोटासा स्वर्ग बनवू इच्छितो. He is able to give you tears for Kerala and for the whole तो world. तुम्हाला केरळ करता आणि संपूर्ण जगा करता ओझाचे अश्रू देऊ इच्छितो. When I saw the sin of Europe, जेव्हा मी युरोपचं पाप पाहिलं,
And soon after the war, a few years after the war, when I began to preach in Germany, जेव्हा मी युद्धानंतर त्या जर्मनीमध्ये देवाच्या वचनाची घोषणा करू लागलो, and I saw the people who had lost their husbands, lost their sons, lost their brothers, ज्यांनी आपला नवरा, मुलगा, भाऊ गमावला आहे ते लोक मी पाहिले. lost their hands, lost their feet. कोणी आपले हात गमावले होते, पाय गमावले होते. Oh, my heart cried out to आणि God. मग ते पाहून मी देवाकडे आक्रोश करू लागलो. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, you will have tears तुमच्यामध्ये अश्रू असतील. for Kerala, केरळ करता, for Delhi, दिल्ली करता, for Nepal, नेपाळ करता, for China. चीन करता. You know, we are knocking on the doors of China. पाहता आम्ही चीन मध्ये पोहोचत आहोत. One of our centers is just 40 kilometers from China. आणि आमचं एक केंद्र चीन पासून अगदी 40 किलोमीटर अंतरावरती आहे. We are waiting for the passes to be open to enter. आणि आता आम्ही चीन मध्ये जाण्याच्या प्रवेशाची वाट पाहत आहोत. I have gone to some of the hardest places in the world. जगातील सगळ्यात खडतर भागामध्ये मी गेलो आहे. But, पण my dear friends, माझ्या मित्रांनो, I want to do more for Jesus Christ. येशू करता मला अधिक करायचं आहे. What I am doing, can you see me, is not even a centimeter. What I am doing is so little. देवा करता मी अगदी थोडं करत आहे. But पण God can use you. देव तुमचा उपयोग करून घेऊ शकतो. God can make you mighty men and women. देव तुम्हाला बलशाली स्त्री आणि पुरुष बनवू शकतो. I am sure you have got greater talents than I have. मला खात्री आहे की तुमच्यामध्ये माझ्यापेक्षा जास्त कौशल्य आहे. God has great things for you. देवाकडे तुमच्याकरता महान गोष्टी आहेत. But He is a jealous God. पण तो ईर्ष्यावान देव आहे. Let us humble ourselves before Him. आपण त्या देवासमोर स्वतःला नम्र करूया. Let us pray. चला प्रार्थना करूया. Let us pray. प्रार्थना करूया. Let us tell God, देवाला सांगूया, what have I done for you, Lord Jesus? तुझ्याकरता मी काय केलंय प्रभू येशू. How can I meet you with empty hands? मी तुला रिक्त हस्ते कसं काय भेटू शकतो. I have done so little for you, Lord Jesus. प्रभू येशू तुझ्याकरता मी खूपच थोडं केलं आहे. I have trampled on your blood. मी तुझ्या रक्ताला तुडवलं आहे. I have been ashamed of your holy name. तुझ्या पवित्र नावाची मला लाज वाटली I आहे. have allowed this country to equate Jesus Christ with the creation of mythological gods. मी ह्या देशाला प्रभू येशू ख्रिस्ताची बरोबरी कुठल्या तरी पुराण कथेतील देवाच्या प्रतिमेशी करू दिली आहे. I have not proved to this world that Jesus is risen. प्रभू येशू मरणातून उठला आहे हे मी ह्या जगाला सिद्ध करून दाखवलं नाही. Lord, forgive me. हे देवा मला क्षमा कर. Forgive all the sin in my life and heart. माझ्या जीवनातील अंतःकरणातील सगळ्या पापांची मला क्षमा कर. Do not allow my generational sins, my sins, the sins of my forefathers, माझ्या पिढ्यानपिढ्यांची पाप, माझ्या वाडवडिलांची पाप and my sin आणि माझी पाप to come upon my children. माझ्या लेकरांवरती येऊ देऊ नको. Cleanse me. मला शुद्ध कर. Wash me in your blood. तुझ्या रक्ताने मला धू. Make me your true disciple. मला तुझा खरा खुरा शिष्य बनव. Tell Jesus now, येशूला आत्ता म्हणा, Lord, make me your true disciple. देवा मला तुझा खरा शिष्य बनव. No more playing with sin. इथून पुढे मी पापाबरोबर खेळत बसू नये. Wash me in your blood. तुझ्या रक्ताने मला धुवून टाक. Lord Jesus, हे प्रभू येशू, I believe you have great things for these dear people in Kerala. या केरळमधील लोकांकरता तुझ्याकरता महान गोष्टी आहेत असा माझा विश्वास It आहे. is not an accident that St. Thomas came here. संत थोमा येथे आला हा काही योगायोग नाही. Lord, you had a great purpose in your heart for this whole country, for the whole of Asia. प्रभू या देशाकरता आशिया करता तुझ्याकडे महान योजना आहेत. So you sent your gospel first to Kerala. त्यामुळे तुझी सुवार्ता तू केरळमध्ये प्रथम पाठवली. But we have buried the gospel. पण आम्ही ती सुवार्ता पुरून टाकली आहे. We have crucified Jesus afresh. आम्ही येशूला पुन्हा नव्याने वधस्तंभावर खिळलं आहे. Forgive us. देवा आम्हाला क्षमा कर. Cleanse us. आम्हाला शुद्ध कर And make us your true children. आणि आम्हाला तुझी खरी लेकरं बनव. We ask in Jesus' holy name. ही प्रार्थना आम्ही येशूच्या पवित्र नावात मागतो. Amen. आमेन.